की अरे तुमचा मुलगा बघा हे गाडी किती फास्ट चालवतोय, तुम्ही लक्ष देत का नाही? हो, तुम्ही फक्त कामासाठी तुमचं बघताय, ते मुलगेवर ध्यान द्या. आणि तो होता चांगला होता, म्हणजे कोणाचा मोबाईल खराब झाला की बनवून देतो, कोणाला सोडायचं असेल तर सोडायचा, म्हणजे फ्री होता, अख्खी गावात फिरायचा. अभ्यास वगैरे सगळं होतं त्याचं. 9th मध्ये होता ना तेव्हा तेपर्यंत चांगलं होता. त्याच्यानंतर 10वी आणि कोरोना आलं ना की त्याच्यानंतर तो झालं प्रॉब्लेम मध्ये. 2020 ला. बरं, म्हणजे काय प्रॉब्लेम झाला, काय कसं काय वागायला वगैरे लागला तो? ते आधी चांगलं होतं, नंतर घरी बसून बसून तर पहिले बाहेर जायचं नदीवर फिरायला, हे ते. अचानक 1-1:30 वाजता घरी यायला लागला. रात्री कुठं जायचं काय माहिती. 1-1:30 वाजता यायचं घरी, आणि घरी आलं ना की गपचूप राहायचं, बोलायचं नाही काय, आणि गपचूप बसायचं. पण त्याच्या पप्पाने 1-2 वेळा बोलले, तू कुठं जातो, कशाला जातो, काय करतो? तर नाही बोलायचं, गपचूप झोपायचं. नाही बोलायचं, नाही माझं असं काही नाही आहे, म्हणजे नाही का. तेव्हा बोलायचं तू. नंतर त्यांना बोलले की तू नाही जायचं बाहेर, आता तू घरीच. वडील म्हणले का तू नाही जायचं बाहेर, कसं आहे इतका रात्री येतो, मला 6-7 वाजता तू घरी पाहिजे. तर तो बोलायचा ठीक आहे पप्पा. नंतर त्याला झालं काय, तो घरी बसला, त्याचं बोलणं बंद झालं, जेवायचं पण बंद झालं, कपडे सुद्धा अंगावर नाही, एकदम अचानकच वेगळा होत चालला होता. मग त्यांनी बोलले अरे याला झालं काय, आपण बघू. म्हणजे असंच बघत 1-1.5 वर्ष झाले आम्हाला. आम्ही म्हटलं होणार नीट, जाऊ द्या. म्हणजे काय म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय तो घरात आहे ना अचानक आहे ना कपडे घालायचं बंद केलं पहिले तर. म्हणजे काहीच कपडे नाही घालायचं आत, काहीच नाही. कपडे स्वतःचे सगळे टाकून दिला, असं एक गठोडा बांधलं आणि ते टाकून दिला त्याच्यात. हां, नंतर जेवायचं सोडला, जिम होता जिम सोडला, मोबाईल होते मोबाईल सुटला, लॅपटॉप होता ते सुटला. मग करायचं का तो, फक्त बसून राहायचं का? ते ना असं ते व्हाईट कलरची चादर घालायच्या, असं बांधायचं आणि फक्त असं बसायचं. आपण काही बोलले ना तर फक्त असं करायचं, हो असं करायचं, बोलायचंच नाही. आणि आपण मारले ना, काही केलं ना तरी असं बघायचं आणि असं निघून जायचं रागाने. स्वतःला एक रूममध्ये बंद करायचं, दार बंद करायचं आणि बसायचं. स्वतःकडे मोबाईल नाही आहे, जेवायला म्हणले तर जेवायचं नाही तर नाही, असंच बसायचं फक्त. अच्छा, बोलण्या वगैरे मध्ये काय फरक जाणवायचा का तुम्हाला? भांडणं करायचं, बोलण्याचा टाईम आला तर फक्त कडूच बोलायचं, गोड बोलायचं. म्हणजे काय, कसं काय त्याचं रिएक्शन वगैरे कशी असायची? तू तिकडे जा, मला काही बोलायचं नाही, मी काय करतोय का, तुम्हाला त्रास देतोय का, मी एका जागेवर बसलाय तर काय त्रास होतोय, मी कशाला बाहेर